नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी NMSS परीक्षेच्या संदर्भात सामान्य विज्ञान हा विषय जो आहे हा विषय पाहणार आहोत। बघा, विषय जो आहे याच्यातला तो सामान्य विज्ञान, आणि हे सामान्य विज्ञान NMS परीक्षेसाठी किती मार्काला विचारलं जातं तर हे एकूण 35 गुणांना विचारलं जातं। याच्यात जीवशास्त्र, दुसरा घटक आहे याच्यामध्ये तो म्हणजे भौतिकशास्त्र, आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे रसायनशास्त्र। आता या 35 गुणांचं डिव्हिजन किंवा वर्गीकरण जे आहे तर ते जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या 3 शास्त्रामध्ये केलेलं आहे। आता जीवशास्त्र हा जो भाग आहे तो भाग तुम्हाला 13 गुणांना विचारला जातो। भौतिकशास्त्र हा 11 गुणांना विचारला जातो। याच्यानंतर रसायनशास्त्र हा सुद्धा 11 गुणांना विचारला जातो। असे एकूण गुण जे आहेत 13, 11, 11 असे एकूण गुण जे आहेत तर ते किती गुण होतात? 35 गुण। म्हणजे 35 गुण तुम्हाला फक्त सामान्य विज्ञान या घटकावरती विचारले जातात। आता सामान्य विज्ञान हा जो घटक आहे, हा जो विषय आहे, याच्यामध्ये कोणत्या इयत्तेचं विज्ञान त्यांनी एकत्र केलेलं आहे? इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी हे दोनच इयत्तेचं विज्ञान अभ्यासून जमणार नाही, तर याच्या बरोबर इयत्ता 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि इयत्ता 10वी या वर्गांचं आपल्याला विज्ञान काय करावं लागणार आहे? अभ्यास करावा लागणार आहे। तरच तुम्हाला विज्ञानामध्ये 35 मार्क जे आहेत 35 मार्क काय होतात? मिळू शकतात। आता मुळात प्रश्न असा येतो मित्रांनो, गेल्या वर्षीचा विज्ञानाचा पेपर जर बघितला NMS परीक्षेमध्ये विचारलेलं विज्ञान हे 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी या तिन्ही विषयातील जी पुस्तकं आहेत त्याच्यामधून हे प्रश्न काढलेले होते। आणि प्रश्न जे आहेत ते ऍप्लिकेशन बेस्ड टाईप, म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न जे आहेत हे उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले होते। मग असे उपयोजनात्मक प्रश्नच आपण या सिरीज मध्ये घेणार आहोत। आता याचा सिलेबस जो आहे तो सिलेबस काय येतो? विज्ञानामध्ये तुम्हाला सांगितलं जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये असणारे, बघा या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये असणारे जे घटक आहे त्याचाच तुम्हाला काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे। पण त्याचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचंय? तुम्हाला त्याचा डीप स्टडी करायचा आहे, ठीक आहे? आता कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातील याची काही तशी आश्वासन दिलेली नाही, परंतु जीवशास्त्रामध्ये 13च प्रश्न असतील, भौतिकशास्त्रामध्ये 11 असतील, रसायनशास्त्रामध्ये किती असतील? 11 घटक। आता थोडक्यात आपण जीवशास्त्र म्हणजे काय, ज्या भागामध्ये आपल्याला जीवांचा अभ्यास करायचा आहे, वनस्पतींचा अभ्यास करायचा आहे, याला जीवशास्त्र म्हणतो। भौतिकशास्त्र म्हणजे काय, आपल्या सभोवताली असणाऱ्या ज्या घटना आहेत, म्हणजे कुठल्या भौतिक, फॉर एक्झाम्पल फॅन फिरतोय, टेबल तयार केलेला आहे, बेंच तयार केलेली आहे, लाईट चालू आहे, ह्या भौतिक घटना याचा अभ्यास करायचा आहे। आणि रसायनशास्त्र आपल्या घरामध्ये ज्या रासायनिक वस्तू आहेत, आता उदाहरणार्थ रासायनिक वस्तू, पाणी हे सुद्धा एक रसायनच आहे, पण ते न्यूट्रल आहे। पण ते काय आहे? न्यूट्रल आहे, की ज्याचा pH किती असतो? 7 असतो, तो पिण्यायोग्य आहे। आणखीन काय? मीठ, खायचा सोडा, धुण्याचा सोडा, ह्या सुद्धा घटकांचा याच्यामध्ये काय केलेला आहे? वापर केलेला आहे, रसायनांमध्ये केलेला आहे। त्या सगळ्यांचा आपल्याला काय करायचा आहे? सविस्तर अभ्यास करायचा आहे।
तर आता आपण जीवशास्त्राचा जो घटक आहे तो जीवशास्त्राचा घटक आज आपण पूर्ण करणार आहोत. आता हे मी लिहून झालं असं तुमचं, तर हे काय करतो, पुसून टाकतो. आणि 8वी मध्ये जे अनुक्रमणिका आहे की ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ती अनुक्रमणिका आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्या समोर एकदा आपल्या समोर जर आराखडा आला तर आपल्याला अभ्यास करायला कुठलीही अडचण येणार नाही. अनुक्रमणिका कोणते कोणते घटक याच्यामध्ये असतील मित्रांनो? पहिला घटक जो आहे तो सजीव सृष्टी. पहिला घटक आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. दुसरा घटक आहे मित्रांनो आरोग्य व रोग. तिसरा घटक आहे बल व दाब. चौथा घटक आहे धारा विद्युत. धारा विद्युत आणि चुंबकत्व. धारा विद्युत आणि चुंबकत्व. पाचवा घटक आहे मित्रांनो अणूचे अंतरंग. अणूचे अंतरंग. सहावा घटक आहे द्रव्याचे संघटन. सातवा घटक आहे धातू आणि अधातू. धातू आणि अधातू. आठवा घटक आहे मित्रांनो प्रदूषण. नंतर 9वा घटक आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन. आणि 10वा घटक आहे पेशी व पेशी अंगके. पेशी व पेशी अंगके. हे 10 घटक झाले. याच्याबरोबरच 11वा घटक आहे मित्रांनो मानवी शरीर. व इंद्रिय संस्था. इंद्रिय संस्था. 12वा घटक आहे अम्ल अमलारी. अमलारी ओळख. 13वा घटक आहे याच्यामधला रासायनिक बदल. रासायनिक बदल व रासायनिक
रासायनिक बदल व रासायनिक बंध पुढचा घटक आहे 14वा उष्णतेचे मापन. उष्णतेचे मापन व परिणाम. 15वा घटक आहे ध्वनी. 16वा घटक आहे प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन. 17वा घटक आहे मानव निर्मित पदार्थ. मानव निर्मित पदार्थ. 18वा घटक आहे परिसंस्था. 19वा घटक आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. 19 घटक आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत मित्रांनो, अभ्यासायचे आहेत. आता बघा, इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील अनुक्रमणिका तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. याच्यातील एवढे 19 घटक आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. फक्त पुस्तकात दिलेले आहेत एवढेच घटक अभ्यासायचे नाहीये, तर याच्या व्यतिरिक्त सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण 7वी, इथं मग अशी याच्या अगोदर आपण पाहिलं 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत जे विज्ञान आहे त्या विज्ञानातले घटक आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. याच्यातल्या पूर्ण संकल्पना आपण तुमच्या काय करणार आहोत, पाठ करून घेणार आहोत. याच्यावर आधारित तुम्हाला चॅप्टर घटक संपल्यानंतर या घटकावर आधारित प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवायला दिलेले जातील. ठीक आहे, सगळ्यांनी काय करा, इंडेक्स लिहून घ्या. सामान्य विज्ञान हे मग असे सांगितलं मी तुम्हाला किती मार्काचं आहे, हे 35 गुणांचं आहे. लिहून झालं सगळ्यांचं? ओके. तर आता याच्यातला पहिला घटक सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा घटक आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. बघा, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पहिला घटक आपण याच्यातला काय करणार आहोत, आज अभ्यासणार आहोत. सामान्य विज्ञान याच्यामधला कोणता घटक, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा घटक आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. बघा, सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता
वर्गीकरण कोणाला म्हणायचं, वर्गीकरण कोणी केलेलं आहे, याचं एक थोडंसं एक्झाम्पल. जसं तुम्ही आता 8वी मध्ये जाणार आहात, मग 8वी मध्ये गेल्यानंतर क श्रेणीमध्ये किती विद्यार्थी, ब श्रेणीमध्ये किती विद्यार्थी, क श्रेणीमध्ये किती विद्यार्थी आणि ड श्रेणीमध्ये किती विद्यार्थी, असं तुमचं काय केलं जातं, मूल्यमापन करून त्याच्यावरून तुमचं वर्गीकरण केलं जातं. तसं हे जे सजीव आहे, पृथ्वीवरती असणारे जे सजीव आहे, त्या सजीवांचं सुद्धा काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. आता वर्गीकरण करत असताना नेमकं काय केलं पाहिजे, कसं केलं गेलं पाहिजे, हे तुम्ही आम्ही त्यांचं वर्गीकरण करणार आहोत का? नाही. 2011 साली मित्रांनो एक जनगणना केली. कधी? 2011 साली. आणि ही जनगणना केल्यानंतर म्हणजे 2011च्या गणनेनुसार, कोणाच्या? 2011, या 2011च्या गणनेनुसार बघा, 2011च्या गणनेनुसार काय झालं होतं, पृथ्वीवर, कशावर? 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर जमीन आणि समुद्र, जमीन व समुद्र, बघा जमीन व समुद्र, बघा पृथ्वीवर जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव, यामधील एकूण सर्व सजीव हे किती होते? 87 दशलक्ष. एकूण सर्व सजीव हे 87 दशलक्ष किती सजीव होते? 87 दशलक्ष सजीवांच्या जाती. बघा 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर जमीन आणि समुद्र यामधील एकूण सर्व सजीव जे आहेत, तर हे सर्व सजीव सुमारे किती? 87 दशलक्ष 87 दशलक्ष जाती ज्ञात आढळतात, ज्ञात आहेत. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. मग पृथ्वी आणि समुद्र मिळून किती जाती? 87 दशलक्ष जाती एवढ्या कुठं आहेत? पृथ्वी आणि पृथ्वीवर असणारे जमीन आणि समुद्र हे दोन घटक मिळून 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत आपल्याला. आता बघा, सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी आणि अशी गटातील सजीवातील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचं काय केले? गट व उपगट केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा, मग जैविक वर्गीकरण कसं केलं? यांचं जैविक वर्गीकरण करण्यात आलं मित्रांनो. काय करण्यात आलं? जैविक वर्गीकरण. आणि हे जैविक वर्गीकरण करण्यासाठी यांनी काय केलं? सजीवांचं दोन भागात, एक गट आणि दुसरा उपगट, असं काय केलं? त्या सजीवांचं वर्गीकरण करण्यात आलं. एक जैविक घटक आणि दुसरा जो आहे तो काय आहे? जैविक वर्गीकरण गट आणि उपगट या दोन गटांमध्ये करण्यात आलं. आता याच्यानंतर बघा, मेन जो आहे तर तो कोणी वर्गीकरण कसं केलं, वर्गीकरण करण्याच्या पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत हे सुद्धा आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. आता दुसरा महत्वाचा घटक जीवशास्त्र. सजीवसृष्टी हा जो घटक आहे तो कशामधला घटक आहे? हा जो घटक आहे तो, आता हा जो घटक आहे तो जीवशास्त्रामधला आहे. कशामधला घटक आहे हा? जीवशास्त्रामधला. मग जीवशास्त्राचा जनक बघा,
जीवशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर जीवशास्त्राचा जनक जो आहे तर तो अरिस्टॉटल. कोण आहे? अरिस्टॉटल. जीवशास्त्राचा जनक जो आहे तर तो आहे अरिस्टॉटल. बघा, जीवशास्त्राचा जनक कोण सांगितलं तुम्हाला? अरिस्टॉटल हा. आता अरिस्टॉटलला जीवशास्त्राचा जनक जो आहे तो जनक का म्हटलं जातं? तर याचं कारण जो आहे तर या अरिस्टॉटलनं निसर्ग विज्ञानापासून जीवशास्त्राची शाखा जी आहे ती शाखा काय केली? स्थापन केली. बघा, अरिस्टॉटलनं काय केलं? अरिस्टॉटलनं निसर्ग विज्ञान, कुठलं विज्ञान? अरिस्टॉटलनं निसर्ग विज्ञानाची उपशाखा म्हणजेच कोण? जीवशास्त्र. आणि अरिस्टॉटल हा जीवशास्त्राचा जनक कोण? अरिस्टॉटल. यानं काय केलं? निसर्ग विज्ञान याची उपशाखा कोणती गृहीत धरली? जीवशास्त्र. आता हेच मी तुम्हाला काय करून दाखवतो. बघा, अरिस्टॉटलनं काय केलं? निसर्ग विज्ञान शोधलं आणि याची उपशाखा म्हणजेच कोण? जीवशास्त्र. हे जीवशास्त्र हे काय आहे? याची उपशाखा कोणी शोधली? अरिस्टॉटलनं शोधली. बघा, 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर जमीन व समुद्र यामधील एकूण सर्व सजीव 87 दशलक्ष ज्ञात जाती आपल्याला ज्ञात आहेत. यानं जैविक वर्गीकरण केलं तर कसं? गट आणि उपगट यांच्यामध्ये केलं. जीवशास्त्राचा जनक अरिस्टॉटलला म्हटलं जातं. या अरिस्टॉटलनं निसर्ग विज्ञानाची जीवशास्त्र ही एक उपशाखा जी आहे तर ती उपशाखा काय केली मित्रांनो? पाहिली. याच्यानंतर काय झालं बघा. याच्यानंतर जीवशास्त्र ही संज्ञा बघा. याच्यानंतर जीवशास्त्र ही एक संज्ञा आहे. काय आहे? संज्ञा आहे. आणि ही संज्ञा कोणी सांगितली? ही संज्ञा 1801 मध्ये 1801 मध्ये जे सायंटिस्ट होते कोण? लॅमार्क व दुसरा सायंटिस्ट होता ट्रॅव्हिरॅनस. कुठला सायंटिस्ट होता दुसरा? ट्रॅव्हिरॅनस. या दोन जीवशास्त्र ही संज्ञा 1801 मध्ये लॅमार्क व ट्रॅव्हिरॅनस यांनी दिली. म्हणजे जीवशास्त्र संज्ञा आणि त्याला नाव कोणी दिलं? लॅमार्क व ट्रॅव्हिरॅनस नावाचे जे दोन सायंटिस्ट आहेत या दोघांनी 1801 मध्ये काय केलं? जीवशास्त्र ही एक संज्ञा काय केली? विज्ञानामध्ये, निसर्ग विज्ञानामध्ये काय केली? आणली. ओके. आता जैविक वर्गीकरण कसं करण्यात आलं? इथं सांगितलंय जैविक वर्गीकरण करताना यांनी काय केलं? गट आणि उपगट पाडले पण समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे. तर यांनी आणखी काय केलं? समान गुणधर्म
जैविक वर्गीकरण करण्यासाठी यांनी समान गुणधर्म शोधले आणि त्याच्यानुसार गट आणि उपगट याच्यात मध्ये काय केलं, यांनी सजीवांचं वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. ते आपल्याला या ठिकाणी काय होते पाहायला मिळते. आता पुढे याच जीवशास्त्राचं परत या जीवशास्त्राचे जे आहे तर त्या पुढे आपल्याला पुन्हा काय झालं वर्गीकरण करण्यात आलं. हे वर्गीकरण म्हणजे जीवशास्त्राच्या परत दोन शाखा सांगितल्या गेल्या. एक वनस्पतीशास्त्र आणि दुसरं प्राणीशास्त्र. बघा, जीवशास्त्राच्या ह्या दोन शाखा काय केल्या, महत्वाच्या शाखा आहेत त्या कोणत्या, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. वनस्पतीशास्त्र यालाच बॉटनी आणि प्राणीशास्त्र यालाच झूलॉजी असा शब्द पुढे काय झालेला आहे, विकसित झालेला आहे. म्हणजे यालाच बॉटनी हा जो शब्द आहे तर तो बॉटनी शब्द काय झालेला आहे पुढे डेव्हलप झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि प्राणीशास्त्र जे आहे तर या प्राणीशास्त्राला या ठिकाणी झूलॉजी असा शब्द काय झालेला आहे प्रयोग केला जातो. प्राणीशास्त्राला झूलॉजी आणि याला बॉटनी असं बोललं जातं. आणि जीवशास्त्र जे आहे तर या जीवशास्त्रालाच काय बोललं जातं, बायोलॉजी. बघा, आता बायो म्हणजे जीव आणि लॉजी म्हणजे शास्त्र विज्ञान अशी एक त्याची काय आहे कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बायो प्लस लॉजी. बायो म्हणजे काय जीव आणि लॉजी म्हणजे काय शास्त्र, असा हा एक शब्द बायोलॉजी आणि इकडं जीवशास्त्र हे शब्द या ठिकाणी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सर्वांनी काय करा व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ चालू असताना पॉज करून काय करत चला, नोट्स लिहून घेत चला. ज्यांना कोणाला ह्या नोट्स PDF स्वरूपामध्ये पाहिजे असतील त्यांनी मेसेज टाका. आज आपण एवढंच घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बाकीचा जो घटक आहे तो उद्याच्याला घेणार आहोत राहिलेला. पण आज थोडक्यात आपण काय शिकलो, एक ओव्हरलुक बघा. सामान्य विज्ञान 35 मार्काचं, त्याच्यात जीवशास्त्र आणि हे जीवशास्त्र जे आहे तर हे जीवशास्त्र किती मार्काचं होतं, 13 मार्काचं. किती मार्काचं जीवशास्त्र आहे, 13 मार्काचं आहे. या जीवशास्त्रामध्ये पहिला घटक आपण पाहतोय सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. 2011 साली गणनेनुसार पृथ्वीवर जमीन व समुद्र यामधील एकूण सर्व सजीव 87 दशलक्ष. आता इथं आपण काय करू शकतो सुमारे म्हणू शकतो, सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. जैविक वर्गीकरण करण्यात आलं. जैविक वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी गट आणि उपगट असे दोन विभाग केले. पण हे दोन गट करत असताना त्यांनी त्यांचे समान गुणधर्म शोधले आणि समान गुणधर्म शोधूनच जैविक वर्गीकरण करण्यात आलं. नंतर जीवशास्त्राचा जनक जो आहे तो जीवशास्त्राचा जनक कोण आहे, अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटलनं काय केलं, निसर्ग विज्ञान याची उपशाखा म्हणून जीवशास्त्र ही एक शाखा काय केली, विकसित केली. नंतर जीवशास्त्र ही संज्ञा 1801 मध्ये लॅमर्क व ट्रॅव्ही रॅन्सन यांनी जीवशास्त्र ही संज्ञा डेव्हलप केली. जीवशास्त्र बघा, जीवशास्त्रालाच बायोलॉजी म्हणतात आणि या जीवशास्त्राचे वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र असे दोन उपविभाग उपशाखा म्हणूया आपण त्यांना. वनस्पतीशास्त्र त्याला बॉटनी, प्राणीशास्त्र त्याला झूलॉजी असं म्हटलं जातं. मग बायो प्लस लॉजी दॅट इज द बायोलॉजी, बायो जीव
लॉजी शास्त्र आणि बायोलॉजी जीवशास्त्र अशी ही शाखा पुढे डेव्हलप झाली. याचाच आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे आपले लेक्चर एक 8 दिवस डेमो लेक्चर म्हणून चालू असणार आहेत. याच्यानंतर ते लेक्चर पे स्वरूपामध्ये असतील. ज्यांना लेक्चर आवडले असतील, ज्यांना लेक्चर लावायचे असेल लेक्चरची सिरीज, त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. संपर्क नंबर 9763 68 80 73 या नंबरवरती फोन करून आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. धन्यवाद.